आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कुपवाड परिसरात गांजा विक्री करण्यास आलेल्या निर्वाडचा एक जण ताब्यात। आमचे कुपवाड वार्ताहर भरत कांबळे कळवतात की कुपवाड परिसरात अवैध गांजा विक्री करण्यास आलेल्या निर्वाडच्या एकाला कुपवाड MIDC पोलिसांनी सापळा रचून अटक केली। या कारवाईत 806 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुपवाड MIDC पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, नशामुक्त भारत अभियानांतर्गत MIDC कुपवाड पोलीस ठाण्याकडून अवैध अंमली पदार्थ विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातील अंमलदार अविनाश पाटील व संदीप घस्ते यांना गोपनीय माहिती मिळाली होती की कुपवाड शहरातील स्वामीमळा स्मशानभूमी परिसरात एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली। त्यावेळी अभिजित बजरंग हांडे वय 24, सध्या राहणार ग्रीन पार्क गल्ली क्रमांक 1 पोलीस कॉलनी कुपवाड, मूळ निर्वाड तालुका जत हा गांजा विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। संशयित आरोपींकडून 20,150 रुपये किमतीचा 806 ग्रॅम गांजा व त्याची 40,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 60,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली। अधिक तपास पोलीस करीत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।